हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला एक नवीन चॅप्टर बघायचं आहे. चॅप्टरचं नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन. हा 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 3 आहे फिजिक्स मधला. तर आज आपण रेडिएशन म्हणून बघणार आहे. हा चॅप्टर 2 पार्ट्समध्ये आपण कॅटेगराइज करूया. सो पहिला आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि सेकंड पार्ट आहे त्याचं रेडिएशन. तर आपण सेकंड पार्ट बघूया. तो सेकंड पार्ट काय आहे बघा, रेडिएशन म्हणजे काय. पहिली गोष्ट म्हणजे रेडिएशन म्हणजे काय असतं. सो रेडिएशन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आपल्याला हीट कुठून मिळते. आपल्याला माहिती आहे आपल्याला हीट मिळते सनपासून. मग ही हीट काय होते, सो सन पासून अर्थ पर्यंत काय होते, ट्रान्सफर होते. मग ती हीट कशी ट्रान्सफर होते, तर ती लाईटच्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होते. जर लाईटच्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होत असेल तर त्यालाच म्हणतो आपण रेडिएशन. ओके, इथे बघा. सो काय म्हणू शकतो, आपल्या डेफिनेशन दिलेली आहे. तर डेफिनेशन काय म्हणते, डेफिनेशन आहे ट्रान्सफर ऑफ द हीट. हीट काय होते, ट्रान्सफर होते थ्रू द लाईटच्या फॉर्म मध्ये हीट जर ट्रान्सफर होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण रेडिएशन. सो की लाईट म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सो लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. कळलं तुम्हाला. सो लाईट इज अ काय म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये. हे काय करून तुम्हाला विचारणार नाही की रेडिएशन म्हणजे नक्की काय, पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. टॉपिकचं नाव आहे रेडिएशन. म्हणजे लाईट ही काय होते, काय म्हणू शकतो आपण, रेडिएशन म्हणजे हीट इज काय होते, ट्रान्सफर होते. ओके, कशी ट्रान्सफर होते, थ्रू द लाईटच्या फॉर्म मध्ये हीट ट्रान्सफर होते. तर त्यालाच काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण रेडिएशन असं आपण म्हणतो. सो याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट टॉपिक बघायचं आहे रेडिएशन मध्ये. सो ऍब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन म्हणजे नक्की काय. समजा फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणालो की समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला काय कोणी खाण्यासाठी दिलं, आपल्याला काही समजा वडापाव स्पेशल आता पावसामध्ये. सो वडापाव आहे, समजा आपल्याला कोणी वडापाव दिला तर आपण लगेच घेणार ना, गरम गरम वडापाव आपण घेणार. म्हणजे काय होणार, आपण म्हणणार ते ऍब्झॉर्ब करणार. घेणार म्हणजे खाणार म्हणजे ऍब्झॉर्ब करणार. किंवा दुसऱ्यांदा काय करणार आपण, की तुम्हाला नको असेल तर तुम्ही काय करणार, नको असेल त्याला रिटर्न देणार. बरोबर की नाही. आणि काय करायचं, तुम्हाला आता खायचं नसेल, दुसरं कोणाला तरी द्यायचं असेल घरी, तर तुम्ही त्याला काय करणार, घेणार आणि काय करणार, त्याला ट्रान्सफर करणार, ट्रान्समिट करणार, तुम्ही घेऊन जाणार. म्हणजे इथे बघा तसंच हीट एनर्जी पण आहे. हीट एनर्जीचं म्हणजे तसंच आहे. समजा आपण म्हणालो की आपल्याकडे हीट एनर्जी काय, जी समजा एखादी बॉडी घेतली, तुम्ही कन्सिडर करा की आपल्याकडे ही एक बॉडी आहे. या बॉडीवरती काय पडते, एनी बॉडी म्हणजे फिजिक्समध्ये प्रत्येक गोष्ट असते त्याला आपण असं बॉडी असं म्हणतो. समजा या बॉडीवरती ना की एवढी हीट एनर्जी पडते. त्या बॉडीवरती काय पडते, हीट एनर्जी पडते. ओके, हीट एनर्जी पडते ना, मला म्हणतो आपण ही झाली इन्सिडेंट हीट. काय म्हणतो आपण, हीट एनर्जी म्हणजे काय म्हणतो त्याला, रेडियंट एनर्जी म्हणतो आपण त्याला, रेडियंट एनर्जी. सो रेडियंट एनर्जी म्हणजे काय, सो रेडियंट एनर्जीचा अर्थ होतो की हीट एनर्जी आहे. मग आता ही जी हीट एनर्जी आहे ह्या बॉडीवरती पडते. पडल्यानंतर सम अमाऊंट ऑफ एनर्जी काय करते ही बॉडी, सम अमाऊंट ऑफ एनर्जी ही बॉडी काय करते, ऍब्झॉर्ब करते. मग त्या बॉडीने किती एनर्जी ऍब्झॉर्ब केली, तर त्या बॉडीने क्यू एवढी एनर्जी काय केली, ऍब्झॉर्ब केली. समजा ही जी बॉडी आहे ती सम अमाऊंट ऑफ एनर्जी काय करत असेल, सम अमाऊंट ऑफ एनर्जी काय करत असेल, ती बॉडी रिफ्लेक्ट करत असेल. काही प्रमाणामध्ये एनर्जी रिफ्लेक्ट होऊ शकते. मी जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं, आपल्याला भूक लागली असेल तर आपण खातो म्हणजे ऍब्झॉर्ब करतो. भूक नसेल आपल्याला तर आपण त्याला काय करतो, सो आपण देतो, रिटर्न देतो म्हणजे रिफ्लेक्ट करतो. किंवा ही बॉडी काय करेल, ही बॉडीमध्ये क्षमता आहे की ही बॉडी काय करू शकते, एनर्जी काय करू शकते, ट्रान्समिट पण करू शकते. ऍब्झॉर्ब करणार आणि त्याला काय करणार, ट्रान्समिट करणार. मग आता मला सांगा ह्या बॉडीवरती किती एनर्जी पडली. सो आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी किती होती, क्यू. सम अमाऊंट ऑफ एनर्जी काय झाली, ऍब्झॉर्ब झाली. जी बॉडी एनर्जी ऍब्झॉर्ब करते त्याला ऍब्झॉर्प्शन म्हणतो. समजा ती एनर्जी काय करणार, सम अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्ट झाली, मग त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन. सम अमाऊंट ऑफ एनर्जी प्लस ना, कारण टोटल एनर्जी क्यू होती. सम अमाऊंट ऑफ एनर्जी काय झाली, ट्रान्समिट झाली, मग त्याला आपण क्यू2 म्हणतो. क्यूए म्हणजे ऍब्झॉर्प्शन, क्यूआर म्हणजे रिफ्लेक्शन आणि क्यूटी म्हणजे ट्रान्समिशन. मग आता समजा आपण याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता बघा पुढे काय करायचं. मग आता इथे बघा, इथे मी स्टार करतोय, तर पेपरमध्ये स्टार नाही करायचं, मग सांग थोडीशी ऍडजस्टमेंट करूया. सो आपण ह्या इक्वेशनला काय करूया, इक्वेशन नंबर 1 ला आपण काय करूया, डिवाइड करूया. सी डिवाइड इक्वेशन 1 बाय क्यू. सो क्यू ने आपण काय करूया, ह्या इक्वेशनला आपण डिवाइड करूया. वी गेट काय होईल बघा. समजा ह्या इक्वेशनला आपण जर कशाने डिवाइड केलेले आहे, तर इक्वेशनला आपण क्यू ने डिवाइड केलेलं आहे. मग काय होईल मला सांगा, ऑलरेडी क्यू होतं, क्यू ने डिवाइड केलं. इथे क्यू ए कशाने डिवाइड करतो आपण, क्यू ने. इथे पण काय क्यू आर आहे, कशाने डिवाइड करतो, क्यू ने. इथे क्यू टी आहे, कशाने डिवाइड करतो आपण, क्यू ने. तुम्ही मला सांगा काय होईल, पुढची स्टेप काय असेल. सो तुम्हाला माहिती आहे क्यू क्यू गेट इथे कॅन्सल होईल. जर क्यू आणि क्यू कॅन्सल झाला मग राहणार काय, सो तुम्हाला माहिती आहे 1 राहणार. इज इक्वल्स टू क्यू ए अपॉन क्यू. इथे येणार मी क्यू ए अपॉन क्यू, इथे लिहिणार क्यू आर अपॉन क्यू, इथे लिहिणार क्यू टी अपॉन क्यू. आता बघा काही गोष्टी आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. सो आपल्याला 3 डेफिनेशन बघायचे आहेत. कोइफिशिएंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. या कोइफिशिएंट ऑफ ऍब्झॉर्प्शनला काय म्हणतो आपण, ऍब्झॉर्प्टिव्हिटी असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, ऍब्झॉर्प्टिव्हिटी असं आपण म्हणतो. त्याला ऍब्झॉर्प्टिव्हिटी पण म्हणतात. काय असतं बघा, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे.
ऍब्झॉर्प्टिव्हिटी म्हणजे याला स्मॉल ए ने रिप्रेझेंट करतो. स्मॉल ए इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे क्यूए अपॉन क्यू. सो क्यूए अपॉन क्यू म्हणजे काय? सो आपण असं म्हणू शकतो क्यूए अपॉन क्यू म्हणजे काय? सो क्यूए म्हणजे काय? क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द बॉडी. म्हणजे त्या बॉडीने किती रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब केली, क्यूए ऍब्झॉर्ब केली, डिवाइड बाय किती रेडियंट एनर्जी होती, क्यू. म्हणजे काय? एनर्जी ऍब्झॉर्ब किती झाली, एनर्जी होती किती, टोटल एनर्जी किती होती, त्यांच्या रेशोला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण ऍब्झॉर्प्टिव्हिटी किंवा कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन म्हणजे इथे काय रेशो आहे तुम्हाला इथे दिसतो, वर आणि खाली म्हणजे रेशो आहे. द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब टू द क्वांटिटी ऑफ एनर्जी काय होईल इन्सिडेंट ऑन अ बॉडी. त्या बॉडीवरती किती एनर्जी पडली आणि त्या बॉडीने किती ऍब्झॉर्ब केली, त्यांच्या रेशोला काय म्हणतो आपण? कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन असं आपण म्हणतो. मग तेच दिलेलं आहे बघा. काय म्हटलेलं आपल्याला? द रेशो, रेशो आहे म्हणजे वर आणि खाली रेशो आहे. क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी म्हणजे क्यू बरोबर, इज ऍब्झॉर्ब, ऍब्झॉर्ब म्हणजे ए. क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब बाय द बॉडी टू द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट. इन्सिडेंट रेडियंट एनर्जी काय? इन्सिडेंट रेडियंट एनर्जी म्हणजे काय असते? क्यू. बघा इथे दिलेले आहे क्यू म्हणजे रेडियंट एनर्जी काय होणार? इन्सिडेंट होणार. ओके, त्यालाच म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन किंवा ऍब्झॉर्प्टिव्हिटी. दुसरा आहे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किंवा त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्टिव्हिटी. काय म्हणतो आपण त्याला? रिफ्लेक्टिव्हिटी पण म्हणतात. रिफ्लेक्टिव्हिटी म्हणजे काय? ती फॉर्म्युला बघा काय येईल, सिमिलर फॉर्म्युला सांगा मला. काय तुम्हाला काय वाटतं काय फॉर्म्युला येऊ शकतो? सो याला आपण आर ने रिप्रेझेंट करतो. फॉर्म्युला काय येईल? क्यू आर डिवाइडेड बाय क्यू. क्यू आर डिवाइडेड बाय क्यू मीन्स काय? सो काय म्हणू शकतो आपण? रेशो काय? क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी रिफ्लेक्ट बाय द बॉडी. सो क्यू आर म्हणजे क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी, रेशो आहे. क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी काय होते? सो तुम्हाला माहिती रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट म्हणजे क्यू आर. टू द म्हणजे काय? डिवाइड क्वांटिटी ऑफ काय? रेडियंट एनर्जी. क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी काय होते? इन्सिडेंट ऑन बॉडी. त्या बॉडीवरती किती रेडियंट एनर्जी पडते? क्यू एवढी पडते. मग त्यालाच काय म्हणतो? त्यालाच म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी काय होणार? रिफ्लेक्ट टू द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी काय होणार? इन्सिडेंट. त्यालाच म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. आता थर्ड आहे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. फॉर्म्युला काय येणार? एवढं लक्षात ठेवायचं. टी म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किंवा त्याला म्हणतो आपण ट्रान्समिटिव्हिटी. काय लिहितो मी? इथे लिहितो ट्रान्समिटिव्हिटी. सो ट्रान्समिटिव्हिटी. सो काय बोलू शकतो आपल्याला? ट्रान्समिटिव्हिटी म्हणजे काय? क्यूटी डिवाइडेड बाय क्यू. मग काय म्हणणार? क्यूटी म्हणजे काय? क्यूटी काय असतं? क्यूटी सांगा मला. क्यूटी म्हणजे क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ट्रान्समिटेड बाय द बॉडी टू द क्वांटिटी रेडियंट एनर्जी काय येईल? इन्सिडेंट ऑन द बॉडी. मग ते म्हणतात रेशिओ ऑफ द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी. रेडियंट म्हणजे हीट एनर्जी, ती काय होते? ट्रान्समिटेड होते टू द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी काय होते? इन्सिडेंट होते. क्यू म्हणजे इन्सिडेंट. त्यालाच काय म्हणतो आपण? कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. मग मला सांगा या ठिकाणी काय येऊ शकतं? जर आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी काय येऊ शकतं? डायरेक्टली पण आपण लिहू शकतो. बोला काय येऊ शकतं सांगा मला. क्यूए अपॉन क्यू ला काय म्हणायचं? ए प्लस क्यू आर अपॉन क्यू ला काय म्हणायचं? आर प्लस क्यूटी अपॉन क्यू ला काय म्हणायचं? टी. मग तुम्ही त्याला उलट लिहू शकता. और लेफ्ट साइड राईट साइडला, राईट साइड लेफ्ट साइडला लिहू शकता. मग तुम्ही असं लिहू शकता ए प्लस आर प्लस टी इज इक्वल्स टू किती मिळालं? 1. हा तुम्हाला फॉर्म्युला मिळाला की ए प्लस आर प्लस टी ची व्हॅल्यू किती असते? 1 असते. सो याच्यामध्ये बघा आपण असं लिहू शकतो, जर ए ची व्हॅल्यू जर 1 असेल तर आर ची व्हॅल्यू 0 असेल तर टी ची व्हॅल्यू पण किती असेल? 0. समजतं तुम्हाला? जर ए ची म्हणजे ही बॉडी जर पूर्ण एनर्जी ऍब्झॉर्ब करत असेल तर रिफ्लेक्शन 0 असेल, ट्रान्समिशन किती असेल? 0 असेल. दुसरं समजा आपण म्हणालो ही बॉडी पूर्ण एनर्जी रिफ्लेक्ट करत असेल तर काय म्हणणार त्याला? सो आर ची व्हॅल्यू 1 असेल, ए ची व्हॅल्यू किती असेल? 0 असेल, टी ची व्हॅल्यू पण किती असेल? 0. थर्ड सांगा मला, थर्ड काय होऊ शकतं? सो थर्ड आपण म्हणू शकतो की सपोज असं करत ट्रान्समिशन करत असेल तर टी ची व्हॅल्यू 1 असेल, ए ची व्हॅल्यू 0 असेल, आर ची व्हॅल्यू किती असेल? 0. समजलं तुम्हाला? तर हे झालं ऍब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि काय होतं आपलं? ट्रान्समिशन. हा कुठला टॉपिक होता? रेडिएशन मधला फर्स्ट टॉपिक होता. मला असं वाटतं की हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल. नेक्स्ट टॉपिक आपल्याला स्टार्ट करायचंय परफेक्टली ब्लॅक बॉडी. आपण प्रिव्हियस टॉपिक मध्ये आपण रेडिएशन बघितलं होतं, त्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन बघितलं आपण. सो आता आपल्याला बघायचं परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय बेसिकली? सो परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय की जी बॉडी म्हणजे होल अमाऊंट ऑफ हीट रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब करते. म्हणजे ज्या एखादी बॉडी आपण कन्सिडर केली त्या बॉडीवरती जर रेडियंट एनर्जी पडली तर ती बॉडी सगळीच्या सगळी एनर्जी काय करते? ऍब्झॉर्ब करते. अशा बॉडीला आपण म्हणतो परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो परफेक्टली म्हणजे काय? 100% त्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्प्शन होतं. ओके, अशा बॉडीलाच आपण काय म्हणतो? परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो फर्स्ट थिंग आपल्याला डेफिनेशन बघायचे परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय? अ बॉडी विच ऍब्झॉर्ब्स. एक बॉडी आहे, बॉडी म्हणजे माहिती आहे तुम्हाला फिजिक्समध्ये प्रत्येक गोष्ट ही बॉडी असते. एखादी बॉडी काय करते की विच ऍब्झॉर्ब्स ऑल म्हणजे ऑल रेडियंट एनर्जी. ज्या बॉडीवरती जेवढी रेडियंट एनर्जी पडणार आहे त्या तेवढीच्या तेवढी सगळी रेडियंट एनर्जी बॉडी ऍब्झॉर्ब करते. अशा बॉडीला आपण काय म्हणतो? आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी असं आपण म्हणतो. पुन्हा एकदा काय बोलू शकतो? बॉडी विच ऍब्झॉर्ब ऑल रेडियंट
ऍब्झॉर्ब करते ही बॉडी. काय ऍब्झॉर्ब करते? रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब करते. ठीक आहे, किती रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब करते? ऑल रेडियंट एनर्जी. सो ऍब्झॉर्ब काय म्हणू शकतो आपण? ऍब्झॉर्ब ऑल रेडियंट एनर्जीची बॉडी काय करत असेल? ऍब्झॉर्ब करत असेल अशा अशा बॉडीला आपण काय म्हणतो? परफेक्टली ब्लॅक बॉडी. ठीक आहे, बॉडी विच ऍब्झॉर्ब ऑल द रेडियंट एनर्जी इन्स्टेंट ऑन इट कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे काय बोलू शकतो आपण? समजा सो क्यू ही काय असते? रेडियंट एनर्जी. क्यू एवढी रेडियंट एनर्जी त्या बॉडीवरती पडली, त्या बॉडीने रेडियंट एनर्जी किती ऍब्झॉर्ब केली? मी म्हटलं ऑल द रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब केली, म्हणजे रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब झाली, म्हणजे क्यू इज इक्वल्स टू काय येईल? क्यू ए. जर क्यू इज इक्वल्स टू क्यू ए असेल तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय? कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शनचा फॉर्म्युला आहे क्यू ए बाय क्यू. मग क्यू ए ची जागी काय येईल? क्यू येणार. क्यू क्यू गेट कॅन्सल इज इक्वल्स टू काय येईल? 1. सो आपण म्हणू शकतो की इन अ परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये सो ए ची व्हॅल्यू किती असते? 1 असते. सो ए ची व्हॅल्यू जर 1 असेल तर आर ची व्हॅल्यू किती असेल? 0. आणि टी ची व्हॅल्यू किती असेल? 0. सो आर इज अ रिफ्लेक्टिव्हिटी आणि टी इज अ ट्रान्समिटिव्हिटी. सो कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन ची व्हॅल्यू किती असते? 0 असते. सो आपण पाहू शकतो की पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की डेफिनेशन मध्ये काय, जी बॉडी पूर्ण रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब करते अशा बॉडीला आपण म्हणतो परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो परफेक्टली ब्लॅक बॉडी मध्ये कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन व्हॅल्यू 1 असते, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन हे 0 असतं आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन पण हे 0 असतं. सो आपण काही बेसिक आपण प्रॉपर्टीज बघूया की या बॉडीमध्ये काय काय प्रॉपर्टीज आहेत. सो पहिली प्रॉपर्टी काय आहे तुम्हाला माहिती आहे, ही डेफिनेशन मध्ये पहिली प्रॉपर्टी दिलेली आहे की परफेक्टली ब्लॅक बॉडी काय करते? ब्लॅक बॉडी ऍब्झॉर्ब ऑल रेडिएशन एनर्जी. जी बॉडी पूर्ण रेडिएशन एनर्जी, इन्सिडेंट रेडिएशन एनर्जी ऍब्झॉर्ब करते अशा बॉडीला काय म्हणतो आपण? परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणतो. ही तुमची पहिली प्रॉपर्टी झाली. सो या पहिल्या प्रॉपर्टीमध्ये ए ची व्हॅल्यू ही किती असते? सो कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज 1 असतो. याच्यानंतर दुसरं बघा की जर कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन जर 1 असेल तर मग कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किंवा कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन हे किती असणार आहे? 0 असणार आहे. मग ते 0 आहे म्हणजे याचा मिनिंग काय होतं की तो बॅड रिफ्लेक्टर आहे आणि ती बॉडी काय असेल? बॅड ट्रान्समिटर. म्हणजे ती बॉडी हीट रिफ्लेक्ट पण करणार नाही आणि ती बॉडी हीट ट्रान्समिट पण करणार नाही. ओके, हा तुमचा काय होता? प्रॉपर्टी मधला सेकंड पॉईंट होता. आता थर्ड आणि महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट की बघायला गेलं तर परफेक्टली म्हणजे 100% कोणती बॉडी या नेचरमध्ये आहे का? तर आपल्याला माहिती आहे की 100% कोणती गोष्ट याच्यामध्ये या आपल्या नेचरमध्ये नाही. 100% नाहीये, 90%, 99%, 98% आहे, पण 100% आपण म्हणू शकतो कोणतीही गोष्ट नाहीये. सो 100% परफेक्टली ब्लॅक बॉडी ही आपल्या नेचरमध्ये नाहीये. सो आपण असं म्हणू शकतो की परफेक्टली ब्लॅक बॉडी डज नॉट एक्झिस्ट इन नेचर, या नेचरमध्ये नाहीये. सो हा परफेक्टली ब्लॅक बॉडी डज नॉट एक्झिस्टच करत नाही. 100% बॉडी याच्यामध्ये नाहीये, आपल्या नेचरमध्ये नाहीये. ओके, फॉर द प्रॅक्टिकल पर्पजेस, जर आपल्याला प्रॅक्टिकल करायचे, आपल्याला एक्सपेरिमेंट करायचे, त्यासाठी आपण एक बॉडी कन्सिडर करतो. त्या बॉडीचं नाव आहे लॅम्ब ब्लॅक. सो लॅम्ब ब्लॅक इज अ कन्सिडर्ड ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो लॅम्ब ब्लॅकला आपण कोणत्या बॉडीला आपण ब्लॅक बॉडी कन्सिडर करतो? तर सर्वात महत्वाची गोष्ट की लॅम्ब ब्लॅकला आपण कन्सिडर करतो परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर लॅम्ब ब्लॅक काय करते की ऍब्झॉर्ब 98% ऑफ हीट रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब करते. किती पर्सेंट? तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल एमसीक्यू मध्ये की लॅम्ब ब्लॅक किती पर्सेंट मध्ये हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करते? सो 98% ऑफ रेडियंट एनर्जी काय करते? ती ऍब्झॉर्ब करते. तर काय होता? परफेक्टली ब्लॅक बॉडी होता, जी बॉडी पूर्ण होल इन्सिडेंट रेडिएशन एनर्जी ऍब्झॉर्ब करते. त्या बॉडीला काय म्हणतो आपण? परफेक्टली ब्लॅक बॉडी. याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन 1 असतो म्हणून ती बॉडी काय असते? ट्रान्समिशन हे 0 असतं आणि रिफ्लेक्शन म्हणजे किती असतं? 0. सो बॅड ट्रान्समिटर अँड बॅड रिफ्लेक्टर असतं. याच्यानंतर काय म्हणतो आपण की परफेक्टली ब्लॅक बॉडी डज नॉट एक्झिस्ट इन नेचर, या नेचरमध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी नाहीये. पण काही आपण प्रॅक्टिकल पर्पजेससाठी आपण काही बॉडीजना आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी ट्रीट करतो आणि त्या बॉडीचं नाव आहे लॅम्ब ब्लॅक. सो नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं की लॅम्ब ब्लॅक ही बॉडी आहे. सो लॅम्ब ब्लॅक किती पर्सेंट हीट रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब करते? सो लॅम्ब ब्लॅक ही 98% ऑफ रेडियंट एनर्जी करते, ऍब्झॉर्ब करते. सो आपल्याला बेसिकली नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचं आहे पेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी पाहिली होती. सो परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय की जी बॉडी पूर्ण रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब करते त्या बॉडीला आपण म्हणतो परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर अशी एक बॉडी आहे, त्याला आपण काय करतो? ब्लॅक बॉडी, त्याला फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडीज म्हणतो आपण. फेरिस एक सायंटिस्ट होता, त्याने एक परफेक्टली ब्लॅक बॉडी बनवली. कशी होती बघा? तर त्याच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी एक स्पियर आहे. हा जो स्पियर आहे ना, तो त्यासाठी 2 वॉल्स आहेत बघा. इथे तुम्हाला 2 वॉल्स आपल्याला बघायला मिळतील बघा. इथे एक वॉल आहे आणि इथे एक वॉल आहे. देयर इज अ 2 वॉल्स ना, म्हणून त्याला म्हणतो आपण डबल वॉल होलो स्पियर. एक आपण डबल वॉल होलो स्पियर आपण घेतला, इथे बघायला मिळत असेल. तर आणि त्या डबल वॉलला होलो स्पियरला, स्पियर म्हणजे माहिती आहे तुम्हाला असं गोल स्पेरिकल आहे असं स्पियर, आणि त्याला 2 वॉल आहेत, इनर वॉल आणि आउटर वॉल. सो ही इनर वॉल आहे आणि ही आउटर वॉल आहे. सो याच्यामध्ये की या स्पियर मध्ये ना एक अपेचर आहे. अपेचर म्हणजे छोटासा होल आहे, होलला आपण अपेचर म्हणतो.
तर इथे बघा, इथे छोटासा तुम्हाला होल दिसेल, इथे एक छोटासा होल आहे, ठीक आहे, लाईट वगैरे एंटर करण्यासाठी, की रेडिएंट एनर्जी जी हीट एनर्जी आतमध्ये येण्यासाठी एक होल दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ना दोन सर्फेसेस तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, ही इनर सर्फेस आहे आणि एक आउटर सर्फेस आहे. जी इनर सर्फेस आपल्याला पाहतो आपण, ही इनर सर्फेस झाली. सो ही इनर सर्फेस आहे. सो इनर सर्फेसला आपण काय करूया, की लॅम्प ब्लॅकने कोटेड करू आपण, की आतमधली सर्फेस ही कशाने कोटेड केली आपण, लॅम्प ब्लॅकने केलेली. आणि जी बाहेरची सर्फेस आहे म्हणजे आउटर सर्फेस आहे, ती सिल्वरने पॉलिश केलेली आहे आपण. ही आउटर सर्फेस तुम्हाला दिसत असेल. सो दिस इज आउटर सर्फेस ना. सो ही आउटर सर्फेस आपण काय म्हणूया, की आउटर सर्फेस आपण पॉलिश करूया. कशाने पॉलिश केलेले, सिल्वरने त्याला पॉलिश केलेले आहे. बघा काय म्हणालो मी, की इथे डबल वॉल होलोस्फिअर आहे. सो आणि त्याला एक छोटासा अपेचर आहे. आणि याच्यानंतर काय लिहिते, इनर सर्फेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. आपण काय केलेली आहे, इनर सर्फेस लॅम्प ब्लॅकने कोट केलेली आहे. आणि आउटर सर्फेस कशाने कोट केलेली आहे, सिल्वरने पॉलिशने आपण कोट केलेली आहे. तर या दोघांच्या मध्ये म्हणजे त्या दोन वॉल्स आपल्याला दिसतात ना, त्याच्यामध्ये एक स्पेस आहे, तुम्हाला बघायला मिळत असेल बघा. या दोघांमध्ये दोन वॉलच्या मध्ये एक स्पेस आहे, एम्प्टी स्पेस आहे. त्याला म्हणतो आपण इव्हॅक्युएटेड स्पेस. इव्हॅक्युएटेड स्पेस म्हणजे रिकामा भाग, रिकामा. सो एम्प्टी स्पेस तुम्हाला इथे बघायला मिळेल. अजून याच्यामध्ये ना, की जिथे अपेचर आहे, अपेचरच्या एकदम समोर, एकदम अपोजिट मध्ये आपण एक काय घेतलेलं आहे, कोनिकल प्रोजेक्शन घेतलेलं आहे. सो कोनिकल प्रोजेक्शन काय करणार आहे, लाईटचं रिफ्लेक्शन करण्यासाठी ते आपण कोनिकल प्रोजेक्शन घेतलेलं आहे. ओके, सो आपण याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह पार्ट काय काय बघा, काय म्हटलं आपण, तो आपण पहिला कन्स्ट्रक्टिव्ह पार्ट काय, इट कन्सिस्ट ऑफ द डबल वॉल होलोस्फिअर. याच्यामध्ये डबल वॉल होलोस्फिअर तुम्हाला बघायला मिळेल बघा, डबल वॉल होलोस्फिअर आणि होलोस्फिअर आहे. याच्यानंतर होलोस्फिअर, होलो म्हणजे काय, आतमधला भाग रिकामा आहे, त्याला आपण होलोस्फिअर म्हणतो. ओके, याच्यानंतर हॅव्हिंग अ स्मॉल अपेचर, त्याला छोटंसं एक अपेचर आहे, छोटंसं अपेचर बघा, एकदम स्मॉल अपेचर तुम्हाला इथे बघायला मिळेल. थ्रू द रेडियंट एनर्जी एंटर्स, म्हणजे रेडियंट एनर्जी किंवा हीट एनर्जी आतमध्ये येण्यासाठी इथे अपेचर आहे. पहिला पॉईंट कळाला की इथे डबल वॉल होलोस्फिअर आहे. याच्यानंतर काय म्हणणार आपण, की त्याला एक काय छोटासा काय अपेचर आहे. हा फर्स्ट पॉईंट होता. सेकंड पॉईंट मध्ये काय म्हटलेलं बघा, सेकंड पॉईंट मधलेलं आहे द स्पेस बिटवीन द वॉल्स इज इव्हॅक्युएटेड. म्हणजे काय, की हे जे दोन वॉल्स आहेत ना, त्यांच्यामधलं स्पेस हा रिकामा ठेवलेला आहे आपण, एम्प्टी स्पेस आहे, इव्हॅक्युएटेड स्पेस आहे. तो का बरं इव्हॅक्युएटेड स्पेस काय, जर तो इव्हॅक्युएटेड स्पेस नसता तर काय झाली असती, की आतली हीट बाहेर गेली असते, म्हणजे हीट ट्रान्सफर झाली असते. सो हीट ट्रान्सफरला स्टॉप करण्यासाठी हे म्हणजे कंडक्शन झालं असतं. तर कंडक्शन न व्हावं, कंडक्शन म्हणजे काही पार्टिकल टू पार्टिकल हीट ट्रान्सफर होतं, त्याला आपण कंडक्शन म्हणतो. तर कंडक्शन अवॉइड करण्यासाठी इथे काय ठेवलेले, रिकामा भाग ठेवलेले, इव्हॅक्युएटेड स्पेस ठेवलेला आहे. तो इथे बघा, तुम्हाला इथे स्पेस बघायला मिळेल बिटवीन द वॉल्स, वॉलच्या मध्ये तुम्हाला स्पेस बघायला मिळेल. तो स्पेस कसा आहे, इव्हॅक्युएटेड स्पेस आहे, रिकामा पार्ट आहे. कोणामध्ये, आउटर सर्फेस आणि इनर सर्फेस. आणि आउटर सर्फेस आहे त्याला कशाने पॉलिश केलेलं आहे, सो आउटर सर्फेसला आपण सिल्वरने काय केलेलं आहे, सिल्वरने आपण त्याला पॉलिश केलेलं आहे. ओके, आता बघा, हा झाला सेकंड पॉईंट झाला, की दोघांमध्ये इव्हॅक्युएटेड स्पेस आहे आणि जे आउटर सर्फेस कशाने पॉलिश केलेले आहे, सिल्वरने पॉलिश केलेलं आहे. आता थर्ड पॉईंट बघा. सो इनर सर्फेस ही कशाने कोटेड आहे, आतली सर्फेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आतली सर्फेस ना लॅम्प ब्लॅकने कोटेड आहे. लॅम्प ब्लॅक म्हणजे आपण परफेक्टली याच्यामध्ये बघितलं होतं, आपण परफेक्टली बॉडीज मध्ये, आपण ब्लॅक बॉडीज मध्ये बघितलं होतं की लॅम्प ब्लॅकला आपण ट्रीट करतो. सो जी इनर सर्फेस आहे, आतली सर्फेस आहे, त्याला कशाने कोट करायचं, आपल्याला कोटेड करायचं लॅम्प ब्लॅक. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, पुढच्या पॉईंट मध्ये काय म्हटलं आपण, की इथे तुम्हाला एक कोनिकल प्रोजेक्शन बघायला मिळेल. देयर इज अ कोनिकल प्रोजेक्शन, तुम्हाला कोनिकल प्रोजेक्शन बघायला मिळेल. कुठे येते, सो आतमध्ये फिट केलेले की बाहेर फिट केलेले, आतमध्ये फिट केलेले. सो आतमध्ये काय बोलू शकतो आपण, की हा जो कोनिकल प्रोजेक्शन आहे ऑन द इनर सर्फेस लाईन, आणि तो कोणाच्या अपोजिट आहे, अपोजिट टू द अपेचर. तर तुम्हाला काय बघायला मिळेल, अपेचरच्या एकदम अपोजिट मध्ये तुम्हाला इथे कोनिकल प्रोजेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. आता काय होईल बघा, की फॉर एक्झाम्पल आपण म्हणालो की इथे ना रेडियंट एनर्जी आली. सो देयर इज अ, आपण काय बघितलं, इथे एक रेडियंट एनर्जी आहे. सपोज ही एक रेडियंट एनर्जी आहे. रेडियंट एनर्जी किती असते, क्यू. ती पहिल्यांदा कुठे पडली, सो पहिल्यांदा तुम्हाला कोनिकल प्रोजेक्शन वरती पडेल. सो कोनिकल प्रोजेक्शन काय करेल, त्या रेडियंट एनर्जीला काय करणार, रिफ्लेक्ट करणार. रिफ्लेक्ट पडल्यानंतर ती कशावरती पडेल, ती लॅम्प ब्लॅक वरती पडेल. जर ती लॅम्प ब्लॅक वरती पडली तर लॅम्प ब्लॅक वरती पडल्यानंतर त्याच्यामध्ये जी रेडियंट एनर्जी आहे त्याच्यातली 98% रेडियंट एनर्जी काय होणार आहे, ऍब्झॉर्ब होणार. मग तो 98% ऑफ रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब करेल. रिमेनिंग अमाऊंट ऑफ काय 2% एनर्जी काय रिफ्लेक्ट होईल. पुन्हा रिफ्लेक्ट झाल्यानंतर ती एनर्जी काय होणार आहे, पुन्हा लॅम्प ब्लॅक ऍब्झॉर्ब करणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे बघायला मिळत असेल की इथे कंटिन्युअसली काय होणार आहे, इंटरनल तुम्हाला रिफ्लेक्शन होताना तुम्हाला बघायला मिळेल. बघा पुन्हा एकदा. आता याच्यामध्ये काय सर्वात मजेची गोष्ट अशी आहे की हा जो अपेचर आहे ना, तो स्मॉल अपेचर सांगितलेला त्यांनी, की अपेचर जो आपल्याला पाहिजे तो कसा पाहिजे, याची सर्वात महत्वाची गोष्ट की ते अपेचर स्मॉल पाहिजे. जेवढा अपेचरची साईज कमी असेल तेवढी ती बॉडी परफेक्टली इलास्टिक असेल. का बरं, जर अपेचरची साईज जर कमी असेल तर याच्यामधला जो रे तो आतमध्ये आलेला रे परत तो बाहेर जाणार नाही,
कारण का इथे कोनिकल प्रोजेक्शन आहे. कोनिकल प्रोजेक्शन काय करतो की त्याला डायव्हर्ट करतोय लाईटला. सो डायव्हर्ट करायचं त्याचं काम आहे. रिफ्लेक्शन करताना तुम्हाला बघायला मिळेल. सो कळालं तुम्हाला. सो आपण बोलू शकतो वेन हीट एनर्जी इज एंटर, जेव्हा हीट एनर्जी काय होते इंटर होते, तुम्हाला हीट एनर्जी आतमध्ये यायला बघायला मिळेल. बघा हीट एनर्जी इंटर झाली. ती कशाच्या थ्रू इंटर होणार आहे हीट एनर्जी, ती तुम्हाला माहिती आहे अपेचरच्या थ्रू इंटर होणार आहे बरोबर नाही. समजा आपल्याला घरात यायचं असेल तर महत्वाची गोष्ट काय एक दरवाजा असतो ना, तर हा एक दरवाजा आहे. ती त्या ठिकाणी काय येते ही रेडिएट एनर्जी आतमध्ये येते, स्पिअरच्या आतमध्ये येते, थ्रू द अपेचर मधून येते. आणि इथे काय होतं अपेचर मध्ये आल्यानंतर कोनिकल प्रोजेक्शनला हिट झाल्यानंतर त्याचं मल्टिपल रिफ्लेक्शन होतं. बघा एक रिफ्लेक्शन होतं काय नाही, तुम्हाला इथे ना मल्टिपल रिफ्लेक्शन आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे काय होतं जर त्याच्यामध्ये मल्टिपल रिफ्लेक्शन आतल्या आत होते म्हणजे याचा अर्थ काय होतो मोस्ट ऑफ द किंवा कम्प्लिटली ऍब्झॉर्ब इनसाइड, म्हणजे ती जी एनर्जी आहे हीट एनर्जी काय होणार आहे ऍब्झॉर्ब आतमध्ये होणार आहे. कळालं. सो अपेचर म्हणजे काय सर्वात महत्वाचं वाक्य आहे की अपेचरचा सगळ्यात मोठा रोल आहे की अपेचर हा काय करतो बिहेव्स परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे ह्याच्यामध्ये की अपेचर कोणाचं काम करतो, अपेचर बिहेव्स लाईक अ परफेक्टली ब्लॅक बॉडीचं काम कोण करतो अपेचर. अपेचरची साईज जेवढी छोटी असेल तेवढं काय होणार त्याच्यामध्ये मल्टिपल रिफ्लेक्शन होणार, आतली एनर्जी बाहेर जाणार नाही. तर हा टॉपिक होता वेअर इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो पुढे आपल्याला दोन टॉपिक बघायचे आहे. एक म्हणजे इमिजिव्ह पॉवर आणि दुसरं बघायचं आपल्याला इमिजिव्हिटी किंवा त्याला म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ इमेज. आता समजा आपण पाहिलं की समजा एखाद्या बॉडीवरती हिट पडली, तर पडले इन्सिडेंट झाले. इन्सिडेंट झाल्यानंतर ती बॉडी काय करते हिट ऍब्झॉर्ब करते. ज्या प्रकारे हिट ऍब्झॉर्ब होऊ शकते, जर विचार करा की ज्या प्रकारे हिट ऍब्झॉर्ब होऊ शकते त्या प्रकारे हिट इमिट करू शकते. इमिट म्हणजे काय होणार की आतली हिट बाहेर देणं, बाहेर टाकणं, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण इमिजन असं आपण म्हणतो. सो ऍब्झॉर्ब करून हिट काय करतो आपण बाहेर, आपण काय करतो त्याला म्हणतो आपण इमिजन. म्हणजे आपण म्हणतो ना ओमेट, ओमेट म्हणजे काय आपण खायला खातो, खातो म्हणजे ऍब्झॉर्ब करतो. बाहेर ओमेट होते म्हणजे काय होते आतले जे आपण खाल्लेलं असतं ते बाहेर निघतं. तसंच इमिजन म्हणजे तसंच आहे. सो इमिजन म्हणजे काय बोलू शकतो आपण की इमिजन मधली आतली हीट, एखादी बॉडी हीट ऍब्झॉर्ब करू शकते तर त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते की आतली हीट काय करायची बाहेर टाकायची, इमिट करायची कॅपॅसिटी असते, त्याला म्हणतो आपण इमिजिव्ह पॉवर. म्हणजे त्या बॉडीमध्ये एखाद्या बॉडीमध्ये त्याची कॅपॅसिटी किती आहे, ती किती हीट बाहेर करू शकते, बाहेर टाकू शकते, त्याला म्हणतो आपण इमिजिव्ह पॉवर. सो इमिजिव्ह पॉवर म्हणजे काय, तर बेसिकली इमिजिव्ह पॉवरला आपण आर ने रिप्रेझेंट करतो. सो इमिजिव्ह पॉवर इज रिप्रेझेंटेड बाय आर. इथली तुम्ही इमिजिव्ह पॉवरला आपण आर ने रिप्रेझेंट करतो. तर इमिजिव्ह पॉवर म्हणजे काय बघा, एक फॉर्म्युला लक्षात घ्या. जर तुम्हाला फॉर्म्युला कळाला तर तुम्हाला ही डेफिनेशन कळेल, जर तुम्हाला फॉर्म्युला नाही कळाला तर ही डेफिनेशन तुमच्यासाठी थोडीशी डिफिकल्ट आहे. सो फॉर्म्युला आहे क्यू बाय एटी. आर म्हणजे इमिजिव्ह पॉवर, इमिजिव्ह पॉवर इज इक्वल्स टू क्यू बाय एटी. सो क्यू म्हणजे काय, तो किती एनर्जी बॉडी आता ऍब्झॉर्ब नाही म्हणू शकत, आता काय म्हणणार आपण इमिट. सो ही बॉडी काय क्वांटिटी ऑफ रेडिएट एनर्जी इमिटेड. किती, क्यू म्हणजे क्वांटिटी, किती एनर्जी काय करते ही बॉडी इमिट करते, इमिट. सो इमिटेड ही किती एनर्जी काय होते इमिटेड होते, एनर्जी इमिटेड. मग कोणती एनर्जी असणार आहे, सो आपल्याला माहिती आहे हीट एनर्जी असणार आहे. ही बॉडी किती एनर्जी हीट एनर्जी इमिट करते. क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी, काय म्हणू शकतो आपण इमिटेड. रेडिएंट एनर्जी म्हणजे हीट एनर्जी. सो हीट एनर्जी किती रेडिएट करते, रेडिएट करते म्हणजे काय करते बाहेर टाकते. याच्यानंतर डिवाइडेड बाय एरिया. एरिया किती आहे त्या बॉडीचा डिवाइडेड बाय किती टाइमासाठी हे करताय, त्याला काय बोलतो आपण इमिजिव्ह पॉवर. सो इमिजिव्ह पॉवर म्हणजे काय बोलू शकतो, इमिजिव्ह पॉवर म्हणजे काय म्हणू शकतो आपण क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड बाय द बॉडी. त्या बॉडीने किती एनर्जी इमिट केली, एक बॉडी आपण म्हणालो की त्या बॉडीने किती एनर्जी इमिट केली, डिवाइडेड बाय त्या बॉडीचा एरिया, डिवाइडेड बाय किती टाइमासाठी होतंय. समजा आपण म्हणालो की ही बॉडी आहे, टू बी कन्सिडर करा की ही बॉडी आहे, की ही बॉडी काय करते हीट बाहेर टाकते, आतली हीट बाहेर येते. सो हीट एनर्जी काय होते इमिटेड होते. सो हीट एनर्जी इमिट होते. अजून काय म्हणू शकतो डिवाइड बाय त्याचा एरिया किती, ह्या बॉडीचा एरिया किती आहे, काय म्हणणार आपण ह्या बॉडीचा एरिया किती आहे, डिवाइड बाय किती टाइमसाठी इमिट करते. सो टी बी द टाइम, स्मॉल टी म्हणजे टाइम. सो काय म्हणालो बघा आपण, सो इमिजिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी इज डिफाईन ॲज, म्हणजे आर म्हणजे इमिजिव्ह पॉवर झाला. इमिजिव्ह पॉवर म्हणजे काय झाला आर. त्याला कसं डिफाईन करू शकतो, सो आपण काय म्हणालो इज इक्वल टू म्हणजे काय क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड. सो क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी काय करते बॉडी इमिट करते, इमिट म्हणजे बाहेर टाकते, बाय द बॉडी पर युनिट. पर युनिट म्हणजे डिवाइड. सो पर युनिट काय आपल्याकडे एरिया आहे आणि नेक्स्ट इज पर युनिट. सो आपण बघू शकतो पर युनिट काय आहे टाइम आहे. सो क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आणि याच्यामध्ये काय टेम्परेचर, हे कसं आहे पूर्ण गिवन आहे. सो गिवन टेम्परेचर ऍट पर्टिक्युलर काहीतरी टेम्परेचर असेल की त्या टेम्परेचर हे सगळं होत असेल. सो काय म्हणालो आपण फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो फॉर्म्युला आहे आर इज इक्वल्स टू क्यू बाय एटी. क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ओके झालं, हे काय होतं इमिजिव्ह पॉवर होते. आता नेक्स्ट थिंग काय, त्याचं युनिट कसं काढणार तुम्ही, एसआय युनिट. सो आपल्याला एसआय युनिट काढायचं. कोणाचं एसआय युनिट काढायचे, सो एसआय युनिट काढायचे आपल्याला
इमिजिव्ह पॉवरचं कसं मला सांगा. ही काय रेडिएट एनर्जी, एनर्जीचं युनिट कशामध्ये असतं, कोणती पण एनर्जी असू दे एनर्जीचं युनिट हे जूल मध्ये असतं. सो जूल मध्ये आहे. मला सांगा की या ठिकाणी काय तुम्हाला इथे दिसेल, इथे एरिया आहे, मग एरियाचं युनिट कशामध्ये असेल, सो एरियाचं युनिट कशामध्ये असेल, मीटर स्क्वेअर मध्ये असेल. सो टाइमचं युनिट कशामध्ये असेल, सो टाइमचं युनिट सेकंड मध्ये असेल. सो युनिट काय म्हणलं, जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड, हे तुमचं काय झालं, युनिट झालं. सो याच्यानंतर काय म्हणू शकतो तुम्ही, डायमेन्शन लिहू शकता. सो मला सांगा याचं डायमेन्शन काय येणार आहे. सो डायमेन्शन काढायचं तुम्हाला, बोला मला सांगा. एनर्जी आहे, एनर्जीचं डायमेन्शन कशामध्ये, वरचं डायमेन्शन काय येतं, L2m1t-2 डिवाइड बाय, मला सांगा मीटर आहे, मीटरचं डायमेन्शन काय येतं, मीटर ही लेंथ आहे, 2 टाइम लेंथ आहे म्हणून L2. इथे सेकंड आहे, सेकंड म्हणजे काय मुलांना, टाइम आहे. सो टाइमचं डायमेन्शन किती येतं, T1. हे सगळे प्लस आहेत, वर गेल्यावर काय होतील, मायनस. सो मला सांगा 2 मधून हा 2 प्लस आहे, वर गेल्यावर मायनस, कारण का सबट्रॅक्शन होते, तुम्हाला माहिती आहे डिवायडेशन असेल तर सबट्रॅक्शन होते आणि काय मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन होते. आता इथे बघा 2 मधून 2 गेला, किती राहणार, सो 2 मधून 2 गेला किती, विचार करा बरं किती राहणार, 0. याच्यानंतर काय येईल, m ऍज इट इज, कारण का m इथे नाहीये, सो m1 ऍज इट इज. सो इथे तुम्हाला बघायला मिळेल की -2 आहे, -2 आणि हा वर गेल्यावर मायनस. सो -2 -1 किती होणार, -2 -1 किती होणार, -3. तर तुमचं डायमेन्शन मिळालं L0m1t-3. हे डायमेन्शन साठी कोणासाठी झालं, इमेजिव्ह पॉवर. ठीक आहे, कळालं तुम्हाला. 2 मार्क्स साठी क्वेश्चन येऊ शकतो की इमेजिव्ह पॉवर म्हणजे काय, डेफिनेशन वगैरे काही विचारलं जाऊ शकतो सेक्शन बी मध्ये. सो इमेजिव्ह पॉवर म्हणजे Q/AT फॉर्म्युला लक्षात ठेवलं तर तुम्ही लिहू शकता. आता याच्यानंतर दुसरं बघू आपण, इमेजिव्हिटी म्हणजे काय. तर तुम्हाला ना हे 2 टॉपिक्स आहेत ते सिमिलर वाटतात, सेम वाटतात, पण ते डिफरंट आहेत. सो कोइफिशियंट ऑफ इमेजन, कोइफिशियंट म्हणजे काय, कोइफिशियंट म्हणजे काय, जसं आपल्याकडे बघा एक माणूस असेल, त्याचा एक चेला असतो, चेला तसं कोइफिशियंट आहे त्याचा चेला आहे. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण इमिजिव्हिटी. तो कोइफिशियंट ऑफ इमेजनला आपण इमिजिव्हिटी म्हणतो. तो फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला आहे बघा. मग आता चेला असेल तर तो मालकाचा ऐकतो, तसं आपण बोलू शकतो. ई ला आपण रिप्रेझेंट करतो इमिजिव्हिटी, स्मॉल ई ने आपण रिप्रेझेंट करतो. सो इमिजिव्हिटीचा फॉर्म्युला आहे की आर, सो आर बी अपॉन आर, सो आरबी अपॉन आर, आरबी अपॉन हा फॉर्म्युला आहे, तो कोणाचा फॉर्म्युला आहे, इमिजिव्हिटीचा फॉर्म्युला आहे. सो इथे काय बोलू शकतो, आरबी अपॉन आर म्हणजे काय, की इथे काय तुम्हाला बघायला मिळेल, द रेशो ऑफ द इमेजिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी टू द इमेजिव्ह पॉवर ऑफ द बॉडी. इथे बघा की हा जो फॉर्म्युला आहे, सो आपल्याला बघायचं कोइफिशियंट ऑफ इमेजन. तर डेफिनेशन मध्ये काय येईल बघा, पहिल्यांदा ईचा फॉर्म्युला आहे, ई इज इक्वल्स टू, फॉर्म्युला आहे आर अपॉन आरबी. सो आर अपॉन आरबी आहे. सो आर म्हणजे काय, आर इज द इमेजिव्ह पॉवर ऑफ द ऑर्डिनरी बॉडी. म्हणजे इथे 2 बॉडीज आहेत, एक बॉडी काय आपली नॉर्मल बॉडी आहे आणि दुसरी कोणती आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे किंवा ब्लॅक बॉडी. सो परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि दुसरी कुठली, ऑर्डिनरी बॉडी, नॉर्मल बॉडी आहे. त्या दोघांच्या रेशोला आपण काय म्हणतो, आपण इमिजिव्हिटी असं आपण म्हणतो. इमिजिव्हिटी म्हणजे काय, सो इमिजिव्हिटी म्हणजे काय, इमेजिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी, ऑर्डिनरी म्हणजे नॉर्मल बॉडी, टू द काय बोलू शकतो आपण, इमेजिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर त्यांच्या रेशोला आपण काय म्हणतो, त्यांच्या रेशोला म्हणतो आपण इमिजिव्हिटी. बघा डेफिनेशन मध्ये पण दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, इथे रेशो आहे. रेशो म्हणजे एक वर एक टर्म, एक टर्म खाली आहे, एक टर्म वर असेल आणि एक टर्म खाली असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रेशो. द रेशो ऑफ काय, रेशो ऑफ इमेजिव्ह पॉवर. तुम्हाला माहिती आहे इमेजिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी, इमेजिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी म्हणजे ही नॉर्मल बॉडी आहे. टू म्हणजे डिवाइड. सो 2 म्हणजे काय, इथे लिहू शकता 2 म्हणजे डिवाइड. सो डिवाइडेड बाय काय, इमेजिव्ह पॉवर, ही पण इमेजिव्ह पॉवर आहे, पण कोणती बॉडी, परफेक्टली ब्लॅक बॉडी ऍट द सेम टेम्परेचर. त्यांचं टेम्परेचर कसं असणार, सेम ऍट गिवन टेम्परेचर ऍट द सेम टेम्परेचर. सो यालाच काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ इमेजन. आता मला सांगा याचं युनिट काय येणार, याचा युनिट काय येणार, कारण का याचं युनिट येणार नाही, का नाही येणार, कारण का ही क्वांटिटी पण इमेजिव्ह पॉवर आहे, ही क्वांटिटी पण इमेजिव्ह पॉवर आहे, दोघांचं युनिट सेम आहे, सेम युनिट काय होईल, कॅन्सल होईल. मला सांगा डायमेन्शन काय येईल, दोघांचं युनिट सेम आहे तर दोघांचं डायमेन्शन सेम असेल. सो हा काय, याचं युनिट लेस आहे आणि इट इज अ डायमेन्शन लेस आहे, म्हणून काय लिहू शकतो, इट इज काय बोलू शकतो आपण, युनिटलेस अँड डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे, लेस क्वांटिटी आहे. सो हे 2 टॉपिक होते, कोणकोणते होते, सो इमेजिव्ह पॉवर अँड इमेजिव्हिटी. सो हे मला असं वाटतं की तुम्हाला हे 2 टॉपिक समजले असतील. थँक्यू. सो आपल्याला नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचं आहे किर्चॉफ्स लॉ. सो हा व्हेरी आयएमपी टॉपिक आहे, इट व्हेरी आयएमपी टॉपिक आहे. सो आला तर हा क्वेश्चन 3 मार्क्स साठी येऊ शकतो. सो 3 मार्क्स साठी कोणत्या सेक्शन मध्ये येणार, सो सेक्शन आपल्याला माहिती आहे सी मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. सो आधी बोर्डाला विचारला गेलेला आहे किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. ओके, सो आता किर्चॉफ्स रेडिएशन मध्ये पहिल्यांदा किर्चॉफ्स लॉ बघा, आपल्या पुस्तकामध्ये 2 लॉज आहेत. एक आहे किर्चॉफ्स म्हणजे करंट लॉ, व्होल्टेज लॉ आपण बोलतो म्हणजे इलेक्ट्रिसिटी मध्ये, आणि दुसरा लॉ आहे रेडिएशन मध्ये. बघा याच्यामध्ये मेन्शन केलं जाईल तुम्हाला कोणता लॉ विचारला जाऊ शकतो. सो आपल्याला रेडिएशनचा लॉ आहे, किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आपल्याला बघायचं आहे.
सो किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन मध्ये त्याने काय म्हटलं बघा, त्यांनी असं म्हणलं की कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आहे ना, कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय आपण शिकलोय की ए म्हणजे कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन हे इक्वल असेल कोइफिशियंट ऑफ इमिजनशी. आता हे दोन्ही टॉपिक आपले झालेले आहेत, ऍब्झॉर्प्शन आणि इमिजन. सो त्यांनी म्हटलंय की कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन जर कोइफिशियंट ऑफ इमिजनशी जर इक्वल असेल तर त्याला ठीक आहे, काय झालं स्टेटमेंट झालं. किर्चॉफ लॉने म्हटलं कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन हे इक्वल आहे कोइफिशियंट ऑफ इमिजन सोबत. तेच स्टेटमेंट दिलेले बघा. काय स्टेटमेंट मध्ये सांगितलं, इट स्टेट्स दॅट, म्हणजे किर्चॉफ्स लॉ स्टेट दॅट द कोइफिशियंट ऑफ कोण ऍब्झॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन म्हणजे स्मॉल ए ऑफ अ बॉडी इज इक्वल टू द कोइफिशियंट ऑफ इमिजन. कोइफिशियंट ऑफ इमिजनशी इक्वल आहे. सो ए इज इक्वल टू ई. यावेळेस टेम्परेचर आणि काय वेव्हलेंथ ती कशी असणार आहे, सेम. ऍट दॅट टेम्परेचर अँड सेम वेव्हलेंथ, त्यांची वेव्हलेंथ कशी असेल, सेम असेल. मग हा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे काय करायचं आपल्याला, टू प्रूव्ह करायचं की हे आपण प्रूव्ह करायचं की ए इज इक्वल टू ए आहे की नाही. बघा ते कसं करायचं बघा. त्यासाठी आपण काय बघूया, ते याच्यामध्ये आपण ना प्रूफ बघूया, आपण प्रूफ करूयात. आपण हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो प्रूफ बघूयात. याच्यामध्ये आपण दोन बॉडीज घेतल्या, टू बी कन्सिडर करा की किती बॉडीज घेतल्या, दोन बॉडीज. सो पहिली आहे त्याला म्हणणार आपण ऑर्डिनरी बॉडी, आणि सेकंड बॉडी आपण घेणार ती म्हणजे ब्लॅक बॉडी. ब्लॅक आहे म्हणून त्याला मी ब्लॅक कलरने केलेलं आहे. ह्या दोन बॉडीज घेतल्या, कोणकोणती घेतली, एक ऑर्डिनरी बॉडी ओ आहे आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी ओ आहे. या दोघांना कशामध्ये ठेवलेलं आहे, एक आयसोलेटेड कंटेनर मध्ये ठेवलेलं. बघा आयसोलेटेड कंटेनर म्हणजे काय, की आतली हीट बाहेर जाणार नाही, बाहेरची हीट आतमध्ये येणार, म्हणजे बाहेरची हीट आतमध्ये येणार नाही, आतली हीट बाहेर जाणार नाही. त्याला काय म्हणतो आपण, आयसोलेटेड कंटेनर. सो आपण काय म्हणू शकतो, कन्सिडर्ड आयसोलेटेड कंटेनर, आणि त्याच्यामध्ये काय इनसाइड द टू बॉडीज आर प्लेस्ड, कोणकोणती, ऑर्डिनरी बॉडी अँड परफेक्टली ब्लॅक बॉडी. हे तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे. ही लिहिल्यानंतर मग आपण काय करणार, आपण ह्या दोन्ही बॉडींच्या वरती किती हीट पडते, आयसोलेटेड आहे तर ह्या दोघां बॉडींवरती सेम अमाऊंट ऑफ हीट त्या दोन्ही बॉडींवरती पडते. ओके, इक्वली हीट पडते. कुठली हीट पडते, क्यू म्हणजे रेडिएट एनर्जी इन्सिडेंट ऑन बॉडीज. त्या बॉडीवरती किती हीट पडते आपली, क्यू. ओके, क्यू हीट पडते. मग काय होईल मला सांगा, पहिल्या गोष्टीमध्ये काय होईल की समजा पहिल्यांदा आपण कोणासाठी घेणार, फॉर ऑर्डिनरी बॉडीसाठी घेणार. आपण ऑर्डिनरी बॉडीसाठी घेणार. बोला, फॉर ऑर्डिनरी बॉडीसाठी काय येणार, फॉर ऑर्डिनरी बॉडी आलं काय, सो ऑर्डिनरी बॉडीसाठी काय येणार, सो ऑर्डिनरी बॉडीसाठी आपण म्हणणार की क्यू एवढी एनर्जी त्या बॉडीवरती पडते आणि ती बॉडी किती ऍब्झॉर्ब करते. सो ती बॉडी ए इंटू क्यू एवढी एनर्जी काय करणार, ती बॉडी ऍब्झॉर्ब करणार. सो काय म्हटलं, फॉर ऑर्डिनरी बॉडीसाठी क्यू एनर्जी काय झाली, रेडिएट झाली, आणि त्याच्यात ऍब्झॉर्ब किती झाली, ए इंटू काय झाली, क्यू झाली. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. आता सिमिलरली मला सांगा, फॉर ब्लॅक बॉडीसाठी किती, फॉर द ब्लॅक बॉडी. सो ब्लॅक बॉडीसाठी किती एनर्जी येणार, सो ब्लॅक बॉडीसाठी किती एनर्जी येणार मला सांगा. सो ब्लॅक बॉडी काय करते की जेवढी त्या बॉडीवरती एनर्जी पडणार आहे तेवढी एनर्जी काय करणार, ती बॉडी ऍब्झॉर्ब करणार. ही कोणासाठी होती, ऑर्डिनरी बॉडीसाठी होतं, आणि हे कोणासाठी होतं, ब्लॅक बॉडीसाठी होतं. तुम्हाला माहिती आहे जेवढी एनर्जी पडली तेवढी एनर्जी त्या बॉडीने काय केली, ऍब्झॉर्ब केली. सो आपण काय म्हणू शकतो, दिस इज द इक्वेशन नंबर किती मिळाला आपल्याला, इक्वेशन नंबर किती मिळाला आपल्याला, सेकंड मिळाला. ओके, हे कोणासाठी होतं, सो हे होतं आपण म्हणू शकतो हे ब्लॅक बॉडी ऑर्डिनरी बॉडीसाठी होतं आणि हे ब्लॅक बॉडीसाठी होतं. सो इमिट किती करणार, मग जेवढी ऍब्झॉर्ब करणार तेवढी इमिट करणार. हा कोणासाठी झाला, ऑर्डिनरी बॉडीसाठी झाला इमिजन, आणि हा कोणासाठी झाला, ब्लॅक बॉडीसाठी झाला. लिहिताना मी काय लिहिलंय, सो लिहिताना मी लिहिलंय इमेजी पॉवर हा कोणाशी इक्वल आहे, त्याचा ऍब्झॉर्प्शनशी इक्वल आहे. हा पण इमेजी पॉवर हा कोणाशी इक्वल आहे, ऍब्झॉर्प्शनशी इक्वल आहे. जेवढे ऍब्झॉर्ब करणार तेवढंच इमिट होणार आहे, म्हणून दोघांना इक्वल दाखवलेलं आहे मी. ही कोणासाठी, फॉर द ऑर्डिनरी बॉडी, आणि बी कोणासाठी, फॉर द ब्लॅक बॉडी. आता आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत. आता काय करायचं बघा, सो आपण काय करतोय, मी डिवाइड करतोय बघा. इथे नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतोय बघा, या दोन्ही इथे डिवाइड इक्वेशन. सो डिवाइड इक्वेशन 1/2, 1 ने 2 सेकंड इक्वेशनला काय करूया आपण, डिवाइड करूया. मग काय होणार, सो आपल्याला माहिती आहे वी गेट काय होणार बघा. सो इथे काय आहे आपल्याला माहिती आहे ई आहे, इथे काय आहे आपल्याला माहिती आहे ईबी आहे, म्हणजे इमेजी, हा तुमचा इमेजी पॉवर झाला कोणासाठी, ई किंवा आर पण लिहू शकतो आपण त्याला. सो पुस्तकामध्ये आर पण आहे बघा, तुम्ही आर पण लिहू शकता. दिस इज आर. सो आपण आर घेऊया आपण, आणि याला काय घेऊया आपण, आरबी घेऊया. सो इथे लिहिताना काय येणार मला सांगा, सो इथे लिहू शकतो आर अपॉन, इथे लिहिणार आपण आरबी. आरबी म्हणजे इमेजी पॉवर इज इक्वल्स टू, मला सांगा इथे काय, सो ए इंटू क्यू आहे, आणि या ठिकाणी काय आहे, डिवायडेड बाय किती आहे, क्यू आहे. सो काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे, क्यू क्यू गेट काय होईल, कॅन्सल. आणि आर अपॉन आरबीला काय म्हणतात, आठवा बरं, आर अपॉन आरबीला काय म्हणतात, मी तुम्हाला लिहून दिलं होतं की आर अपॉन आरबीला काय म्हणतात, आर अपॉन आरबीला ई म्हणतात. ई म्हणजे इमिजिबिलिटी म्हणतात. मग इथे येणार ई इज इक्वल्स टू काय राहिलं आपलं ए. इथे रिझन लिहितो, काय रिझन आहे मला सांगा, की दॅट इज
आर अपॉन आर व्ही इज इक्वल्स टू स्मॉल ई असतो. सो इथे तुम्हाला बघायला मिळालं ऑर, त्याला उलटं पण लिहू शकता. सो ए इज इक्वल्स टू ई, लेफ्ट साईड राईट साईडला, राईट साईड लेफ्ट साईडला, म्हणजे कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज इक्वल टू द कोइफिशियंट ऑफ इमिजन. म्हणजे काय बोलू शकतो आपण, किर्चॉफ्स लॉ. काय झाला, किर्चॉफ्स लॉ प्रूव्ह झाला. तर कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑफ बॉडी इज इक्वल टू द कोइफिशियंट ऑफ इमिजन. ठीक आहे, त्यांची वेव्हलेंथ सेम असेल, दोघांना सेम वेव्हलेंथ आहे दोघांची, आणि टेम्परेचर ते दोन्ही बॉडीज एकाच टेम्परेचरमध्ये आहे. सो नेक्स्ट टॉपिक आहे ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम, व त्याला आपण म्हणतो स्पेक्ट्रम डिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लॅक बॉडी रेडिएशन. सो एखादी जी बॉडी आहे ती बॉडी काय करते, हीट एनर्जी काय करते, रेडिएट करते. सो ती रेडिएट एनर्जी जी रेडिएट होते ब्लॅक बॉडीमध्ये, तर त्याचं जे रेडिएशन आहे त्याला आपण वेव्हलेंथच्या फॉर्ममध्ये बघणार आहे, त्याला स्पेक्ट्रम्स म्हणतो. म्हणजे स्पेक्ट्रम्स म्हणजे स्पेक्ट्रम लाईन्स म्हणजे काय, की वेव्हलेंथच्या फॉर्ममध्ये आपण काय बघणार आहेत, की जी वेव्हलेंथ किती एनर्जी रेडिएट होते हे कोणाच्या फॉर्ममध्ये बघणार आपण. सो लाईनच्या फॉर्ममध्ये, ग्राफच्या फॉर्ममध्ये बघणार, त्याला म्हणतो आपण स्पेक्ट्रम डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी. कोणाचं स्पेक्ट्रम डिस्ट्रीब्युशन बघायचं आपल्याला, ब्लॅक बॉडीचं स्पेक्ट्रम डिस्ट्रीब्युशन बघायचं. तर सर्वात महत्वाचे काय, इथे दोन ऍक्सिस घ्यायचे. सो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरती काय घेतलेले आपण, वेव्हलेंथ घेतलेली आहे, आणि वाय ऍक्सिस वरती काय घेतलं आपण, रेडियंट पॉवर. रेडियंट पॉवर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, इमिसिव्ह पॉवर म्हणतो त्याला आपण, ते घेतलेलं आहे. मग आता याच्यामध्ये ना काही एकूण ना 4 लाईन्स घ्यायच्यात आपल्याला, 4 लाईन घ्यायच्या. पहिली लाईन बघा, ही फर्स्ट लाईन आहे, ते तुम्हाला फर्स्ट लाईन तुम्हाला बघायला मिळेल. ही बघा, ही फर्स्ट लाईन आहे, त्याच्या 4 लाईन घ्यायच्या. तर ही जी फर्स्ट लाईन आहे तिची वेव्हलेंथ आपल्याला बघायला मिळेल 3000. सो 3000 केल्विन आहे पहिल्या लाईनची, 3000 केल्विन आहे. याच्यानंतर जी दुसरी लाईन आहे, सेकंड लाईन आहे बघा, ती 3000 नंतर काय 4000 केल्विन तुम्हाला बघायला मिळेल. ओके, पहिली 3000, 4000. मग आता मला सांगा नेक्स्ट किती येणार आहे. सो नेक्स्ट किती येणार तुम्हाला माहिती आहे, तर किती असणार, 5000 केल्विन पर्यंत असणार, के पर्यंत. ओके, आता लास्ट वन आपल्याला बघायचे, शेवटची आपल्याला बघायचे. सो लास्ट वन असणार आहे तुमची किती आहे, 5500 के. ओके, केल्विन पर्यंत असणार आहे. ओके, सो टेम्परेचरचे रेंजेस आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. तर वेगवेगळ्या काय आहेत रे, स्पेक्ट्रम लाईन्स आहेत. कोणकोणते आहेत, 3000 के, 4000 के, 5000 के, 5000 अँड 500 के, अशा जे तुम्हाला लाईन्स ते बघायचे, तर फक्त मार्क करायचे आहेत. तर या ठिकाणी वेव्हलेंथ आहे. सो वेव्हलेंथ तुम्हाला दिलेली आहे, कशामध्ये दिलेली आहे बघा, वेव्हलेंथ आहे 5, याच्यानंतर 500, याच्यानंतर 1000, ओके 1500 वगैरे या फॉर्ममध्ये ते आहे. आता याच्यानंतर हे सगळे काही टेम्परेचर्स दिलेले आहेत, 3000, 4000, 5000 अँड 5500 केल्विन पर्यंत आहेत. ओके, ही काय तुमची डायग्राम झाली. ही डायग्राम 2 मार्क्सला येऊ शकते. सो ही इम्पॉर्टंट डायग्राम आहे. सो सेक्शन बी मध्ये येऊ शकते 2 मार्क्ससाठी. एवढं बाकी काही नाही त्याच्यामध्ये. डायग्राम मध्ये फक्त तुम्हाला 4 लाईन्स लक्षात ठेवायचे, 3000, 4000 आणि 5000 आणि 5500 एवढे आहेत. तर याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, जी प्रत्येक लाईन आहे ती वेगवेगळी आहे ना बघा, इथे बघा 3, 4, 5, म्हणजे काय, ज्या लाईन्स आहेत एक पर्टिक्युलर टेम्परेचरला, गिव्हन टेम्परेचरला जी एनर्जी आहे ती कशी आहे, नॉन युनिफॉर्म आहे. तुम्हाला एनर्जी कशी बघायला मिळत असेल, याच्यामध्ये नॉन युनिफॉर्म बघायला मिळत असेल. कशामध्ये, डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेक्ट्रम ऑफ द ब्लॅक बॉडी. याच्यामध्ये लाईन्स कशा आहेत तुम्हाला दिसतात, की याचे नॉन युनिफॉर्म आहेत. बघा, एक लाईन इन्क्रीज होते, नंतर काय होते, पुन्हा डिक्रीज होते. मग ह्या टेम्परेचरला पण लाईन इन्क्रीज होते, परत डिक्रीज होते, इन्क्रीज होते, परत डिक्रीज होताना तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे ह्या युनिफॉर्म लाईन नाही आहेत, तुम्हाला बघायला मिळतं. बघा, ह्या युनिफॉर्म नाही, स्ट्रेट आहेत का, स्ट्रेट नाही, म्हणजे युनिफॉर्म नाही आहेत. हा पहिला मुद्दा होता. दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलं, की ऍट द गिव्हन टेम्परेचर तर सेम आहे, ऍट गिव्हन टेम्परेचर ज्या ज्या टेम्परेचरला लाईन स्पेक्ट्रम कशा नाहीत, युनिफॉर्म नाहीत. दुसरं की याच्यानंतर काय होतं, की लाईन इन्क्रीज होते, त्याच्यानंतर ती डिक्रीज होते, ही पण इन्क्रीज होते, त्याच्यानंतर ती डिक्रीज होते. सो वेव्हलेंथ इन्क्रीज होते, रेडियंट एनर्जी इन्क्रीज होते. मग ती इन्क्रीज झाली, त्याच्यानंतर काय होते, जेव्हा ती मॅक्झिममला येते, मॅक्झिमम पॉईंट नंतर काय होते, ती डिक्रीज होताना तुम्हाला बघायला मिळेल. मग ते म्हणतात की रेडियंट पॉवर जी आहे आपली, रेडियंट पॉवर इन्क्रीज झाली तर इन्क्रीजिंग वेव्हलेंथ पण काय होते, रेडियंट पॉवर जशी इन्क्रीज होते सो वेव्हलेंथ पण इन्क्रीज होते. ती रिचेस दिस मॅक्झिमम, ती मॅक्झिममला आल्यानंतर काय होतं, देन डिक्रीज, मॅक्झिममला आल्यानंतर ती काय होते, डिक्रीज होतं ना तुम्हाला बघायला मिळेल. मी ऑलरेडी म्हटलं, लाईन वाढल्यानंतर ती मॅक्झिमम झाल्यानंतर, म्हणजे ही तुमची लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू झाली, मॅक्झिमम वेव्हलेंथ झाली. मॅक्झिमम नंतर ती काय होणार आहे, मॅक्झिमम नंतर ती काय होताना दिसेल तुम्हाला, इथे डिक्रीज होताना तुम्हाला बघायला मिळेल. ओके, आणि आता लास्ट पॉईंट बघा, शेवटचा पॉईंट, एरिया अंडर कर्व. म्हणजे ह्या कर्वच्या खाली जो एरिया आहे तो काय रिप्रेझेंट करतो, कर्वच्या खालचा जो एरिया आहे रिप्रेझेंट्स द टोटल एनर्जी. सो ह्या कर्वच्या खाली जो एरिया आहे तो काय रिप्रेझेंट करतो, टोटल एनर्जी. एरिया अंडर द कर्व, ह्या कर्वच्या खाली असणारा एरिया, या कर्वच्या खाली असणारा एरिया हा काय रिप्रेझेंट करतो, टोटल एनर्जी म्हणजे रिप्रेझेंट करतो. ओके, पर युनिट एरिया, पर युनिट टाइम ऑफ द ब्लॅक बॉडी. हे कोणासाठी आहे, ब्लॅक बॉडीसाठी आहे. सो तुम्हाला एनी टू ऑब्झर्वेशन विचारू शकतात. कोणाचं ऑब्झर्वेशन विचारू शकतात, स्पेक्ट्रम डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी. किती मार्क्ससाठी, 2 मार्क्ससाठी आहे.
सो एक ऑब्झर्वेशन एक मार्क्ससाठी. ऑब्झर्वेशन एकदम सिंपल आहे. ऍट द गिवन टेम्परेचर एनर्जी कशी आहे, नॉन युनिफॉर्म आहे. दुसरी गोष्ट एनर्जी कशी आहे, नॉट युनिफॉर्मली एनर्जी. दुसऱ्या पॉईंटमध्ये काय म्हणू शकता की रेडियंट पॉवर इन्क्रीज होतो, त्याच्यानंतर तो डिक्रीज होते, वेव्हलेंथ काय होते, डिक्रीज होते. कधी, मॅक्झिमम नंतर. तिसऱ्या पॉईंट मध्ये काय की कर्वचा खालचा जो एरिया आहे, एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट काय, टोटल एनर्जी. हे तुमचे काय महत्वाचे मुद्दे आहेत. नॉन युनिफॉर्म आहे आणि मॅक्झिमम नंतर तो डिक्रीज होतो. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट इज टोटल एनर्जी. कर्वच्या खालचा एरिया हा काय तुमची टोटल एनर्जी आहे. ओके, सो अशा प्रकारे काय बघितलं आपण. सो आपण बघितलं ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम किंवा त्याला काय म्हणतो आपण, तो स्पेक्ट्रम डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी. सो रेडिएशन मध्ये लास्ट दोन टॉपिक राहिलेले आहेत आपले, तो म्हणजे दोन लॉज आहेत, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ अँड स्टेफन्स बोल्टझमॅन लॉ. बघा एकदम लास्ट टॉपिक आहे, लास्टचे दोन हे लॉज आहेत आणि हे इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती न्यूमेरिकल्स बऱ्याच वेळा येतात आणि जुलैमध्ये हे दोन लॉज विचारले जातात. त्याच्यामुळे हा क्वेश्चन बघा सोपा, एवढा काही डिफिकल्ट नाहीये. बघा पहिला म्हणजे काय, फर्स्ट बघायचं आपल्याला. सो पहिला आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ठीक आहे, विन्सने काय म्हटलं बघा, विन्सने म्हटलं इट इज ऑब्झर्व दॅट, जर आपण त्याला पाहिलं वेवलेंथ असेल, वेवलेंथ फॉर द इमिजिव्ह पॉवर. सो ठीक आहे, आपण एक वेवलेंथ घेतली, ही वेवलेंथ कशी आहे, मॅक्झिमम आहे. त्याने सांगितलेले वेवलेंथ, वेवलेंथ कशी आहे, विच द ओके विच द मॅक्झिमम वेवलेंथ आहे. बघा ब्लॅक बॉडीची वेवलेंथ आहे, कोणाची वेवलेंथ आहे, ब्लॅक बॉडीची एक वेवलेंथ आहे. ठीक आहे, आणि ती वेवलेंथ कोणाची, ती बॉडी इमिट करते. जे आपण स्पेक्ट्रम मध्ये बघितलं की एखादी बॉडीची काय करते, वेवलेंथ जे इमिट करते त्याची म्हणजे ती वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा मॅक्स. कोणासाठी, ब्लॅक बॉडीसाठी. ती डायरेक्टली प्रपोर्शनल इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. कोणाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, इट इज इन्व्हर्सली म्हणजे खाली, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे मॅक्झिमम वेवलेंथ ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कोणाशी, ऍब्सोल्यूट टेम्परेचरशी. सो काय म्हणू शकतो आपण, लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ ब्लॅक बॉडी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. कोणासाठी, ऑफ द ब्लॅक बॉडीसाठी. म्हणजे ही वेवलेंथ काय, ब्लॅक बॉडीची वेवलेंथ आहे आणि ती मॅक्झिमम आहे. डिवायडेड बाय काय बोललो आपण, डिवाइड म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द, कोणाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द त्यांनी सांगितले मॅक्झिमम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल ऍब्सोल्यूट टेम्परेचर, असं आपल्याला म्हटलेलं आहे. ओके, सो काय बोलू शकतो आपण. सो आपण लिहिणार की देअरफॉर लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू द, जर आपण प्रपोर्शनल साइन रिमूव्ह केलं तर आपल्याला काय येईल रे. सो प्रपोर्शनल साइन रिमूव्ह केल्यानंतर काय येणार, इज इक्वल्स टू येणार, मग इथे कॉन्स्टंट येणार. या ठिकाणी कॉन्स्टंट ऍड होतो आपला बी. सो बी डिवायडेड बाय काय मिळालं आपल्याला, टी. सो बी डिवायडेड बाय काय मिळाला आपल्याला, टी मिळाला. सो टी ला जर आपण शिफ्ट केलं तर काय मिळेल तुम्हाला. सो टी ला शिफ्ट केलं तर लॅम्बडा मॅक्स मॅक्झिमम लेवलेंथ मल्टिप्लाय बाय काय येईल रे, टेम्परेचर इज इक्वल्स टू बी. ही बी ची व्हॅल्यू आहे. सो बी हा काय आहे, सो बी हा एक कॉन्स्टंट आहे, प्रपोर्शनली कॉन्स्टंट आहे. आणि त्याच बीजला काय म्हणतो, हा जो प्रपोर्शनल कॉन्स्टंट आहे त्यांना म्हणतो आपण विन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट. सो विन्स काय म्हणतो आपण, हा डिस्प्लेसमेंट काय म्हणणार आपण त्याला, विन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट असं म्हणणार. ओके, सो जी व्हॅल्यू आहे, बी ची व्हॅल्यू आहे. सो व्हॅल्यू ऑफ बी म्हणजे विन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 2.897 इंटू 10 टू द पॉवर -3. सो तुम्हाला माहिती आहे याचं युनिट काय येणार, सांगा मला याचं युनिट. सो बीचं युनिट काय येणार, लॅम्बडा म्हणजे काय, वेवलेंथ. वेवलेंथचं युनिट कशामध्ये आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये मीटरमध्ये, आणि टेम्परेचरचं कशामध्ये असतं, केल्विन मध्ये असतं. सो मीटर इंटू काय मिळाली, केल्विन. ही आपल्याला काय मिळाली, त्याची व्हॅल्यू मिळाली. बघा एवढंच आहे, बाकी काय नाही आहे. की तुम्ही जर स्टेटमेंट वाचलं, तुम्ही ऑब्झर्व दॅट, तुम्ही जर ऑब्झर्व केलं, तुम्ही पण ऑब्झर्व केलं, तुम्हाला बघायला मिळेल की वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा विथ द इमेजिव्ह पॉवर. कोणाची वेवलेंथ आहे, इमेजिव्ह पॉवरची वेवलेंथ आहे ऑफ द ब्लॅक बॉडी. आणि ती बॉडी कोणती, ब्लॅक. आणि ती कशी आहे, मॅक्झिमम म्हणजे लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द, ती म्हणजे आपलं ऍब्सोल्यूट टेम्परेचर झालं ऑफ द ब्लॅक बॉडी. मग आता आपण काय करतो, नेहमी आपण प्रपोर्शनल साइन रिमूव्ह करतो. जेव्हा पण आपण प्रपोर्शनल साइन रिमूव्ह करतो तेव्हा काय येतो, तेव्हा येतो कॉन्स्टंट. सो इथे कॉन्स्टंट, यावेळी कोणता कॉन्स्टंट आलाय, सो आपला जो कॉन्स्टंट आहे तो कोण आहे, बी हा आपला कॉन्स्टंट आहे. आणि त्या बीला काय म्हणतो आपण, विन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट. आणि त्याची व्हॅल्यू आहे 2.897 इंटू 10⁻³ मीटर इंटू केल्विन. ठीक आहे, याचं युनिट मीटर इंटू केल्विन आहे. आता बघू आपण नेक्स्ट पुढे बघायचं आपल्याला स्टेफन्स बोल्टझमॅन लॉ. आता स्टेफन्स बोल्टझमॅन लॉचं स्टेटमेंट काय बघा, ते म्हणतात रेडियंट एनर्जी इमिडिएट पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे काय बघा, रेडियंट एनर्जी काय होते, इमिडिएट. एखादी बॉडी रेडियंट एनर्जी इमिट करते त्याला काय म्हणतो आपण, एनर्जी इमिट होते त्याला म्हणतो आपण क्यू इज अ रेडियंट एनर्जी इमिटेड. पर युनिट काय सांगितलं त्यांनी, पर युनिट टाइम आहे, पर युनिट एरिया आहे, डिवायडेड बाय म्हणजे पर युनिट एरिया, पर युनिट टाइम. ही कोणाची डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, ही बॉडी कोणती, ब्लॅक बॉडीसाठी आहे, लक्षात घ्या, हे ब्लॅक बॉडीसाठी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, डायरेक्टली म्हणजे वर ना, ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. फोर्थ म्हणजे 4
पॉवर आहे कोणाचा आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचरचा पॉवर आहे. ठीक आहे, हे स्टेटमेंट आहे, सोपं स्टेटमेंट. काय म्हटलेलं आहे, द रेडिएंट एनर्जी इमिटेड बाय द पर युनिट एरिया, पर युनिट टाइम, पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी, कोणती बॉडी आहे, ब्लॅक बॉडी, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, कोणाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, फोर्थ पॉवर. बघा इथे दिलेले फोर्थ पॉवर, चौथा फोर्थ पॉवर इज ऍब्सोल्यूट टेम्परेचर. सो बघा मला सांगा याला काय लिहू शकतो आपण. सो आपण असं होणार डेअर फोर, सो क्यू अपॉन काय होणार ए इंटू टी, क्यू अपॉन ए टी इज इक्वल टू द, इथे पण एक इक्वल येणार. सो या ठिकाणी इक्वल लिहिताना एक कॉन्स्टंट ऍड होणार. सो इथे काय कॉन्स्टंट झाला, सिग्मा हा प्रपोर्शनली कॉन्स्टंट आहे. समजलं, तुम्ही सिग्माची व्हॅल्यू काढू शकता. बोला सिग्माची व्हॅल्यू किती येणार. सो याला ह्या इक्वेशनला असं लिहू शकतो, क्यू बाय एटी ला कसं लिहितो आपण सांगा मला, क्यू बाय एटी ला आपण कसं लिहू शकतो. क्यू बाय एटी म्हणजे काय आठवा बघा, क्यू अपॉन एटीला आर म्हणतो ना आपण. सो आर म्हणजे इमिजिव्ह पॉवर म्हणतो. ओके, इंटू सिग्मा इंटू काय येईल रे, टी रेस टू किती मिळाला आपल्याला, 4 आपल्याला मिळाला. ठीक आहे, ही एक व्हॅल्यू आहे त्याची, हे पण आपण लिहू शकतो आणि हे पण आपण लिहू शकतो. बघा दोन गोष्टी आपण लिहू शकतो. आता याच्यानंतर सिग्मा हा काय आहे, सो सिग्मा हा कॉन्स्टंट आहे, तुम्हाला माहिती आहे सिग्मा हा कॉन्स्टंट आहे. सो त्याला काय म्हणणार बघा, कोणाचा कॉन्स्टंट आहे, स्टेफेन्स बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे, म्हणून त्याला म्हणतात आपण स्टेफेन्स, म्हणतो आपण त्याला स्टेफेन्स बोल्ट्झमॅन. ओके, स्टेफेन्स काय, बोल्ट्झमॅन त्याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट. सो स्टेफेन्स बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे. त्याचे 5.67 इंटू 10⁻⁻8 सोपं आहे. 567 इंटू 10⁻⁻ काय -8. आता याचं युनिट कसं काढायचं बघा. आता कोणाचं युनिट काढायचं, सिग्माचं. तुम्हाला सिग्माची व्हॅल्यू इथे बघा, इथे तुम्ही सिग्माची व्हॅल्यू लिहू शकता. और सिग्माची व्हॅल्यू कशी लिहू शकता बघा, सिग्मा इज इक्वल्स टू, इथे तुम्ही सिग्मा इज इक्वल्स टू सिग्मा काढायचंय. सो क्यू अपॉन काय ऑलरेडी ए इंटू काय टी आहे, आणि हा टी कुठे जाणार, खाली जाणार ना. सो मला सांगा व्हॅल्यू सांगायचं, युनिट काय आहे त्याचं. सो एनर्जीचं युनिट जूल मध्ये असतं, एरियाचं कशामध्ये असतं, मीटर स्क्वेअर मध्ये असतं, टाइमचं सेकंड मध्ये असतं, आणि मला सांगा याचं युनिट कशामध्ये असतं, केल्विन मध्ये असतं, टेम्परेचरचं केल्विन मध्ये असतं. मग मिळालं जूल डिवाइडेड बाय मीटर स्क्वेअर सेकंड टी रेस टू 4 केल्विन रेस टू 4. बघा मग याचं युनिट सिम्पल आहे जूल. खाली त्याला वर लिहिताना काय लिहितो आपण, -2 लिहिणार, हा -1 होणार, आणि इथं काय के रेस टू मायनस किती होणार, 4 होणार. सिम्पल याचं युनिट झालं. तर ही काय झाली, त्याची व्हॅल्यू झाली, आणि खाली काय झालं, त्याचं युनिट झालं. सिमिलरली तुम्ही याच्यावर तुम्ही त्याचं डायमेन्शन पण कॅल्क्युलेट करू शकता. सो इथे मिळालं 5.67 इंटू 10⁻⁻8 जूल मीटर स्क्वेअर पर सेकंड, आणि काही पर के रेस टू 4 केल्विन रेस टू 4. ठीक आहे, हा टॉपिक होता स्टेफेन्स, आणि काय होतं, स्टेफेन्स आणि बोल्ट्झमॅन होतं. बघा याच्यामध्ये एक सर्वात एक महत्वाची गोष्ट राहिली की मुलांनो, की हा कोणासाठी होता, फॉर ब्लॅक बॉडीसाठी होता. कोणासाठी होता, फॉर ब्लॅक बॉडीसाठी होता. जर ऑर्डिनरी बॉडी असेल तर कुठली बॉडी असेल, फॉर ऑर्डिनरी. सो आपण काय म्हणालो, ऑर्डिनरी बॉडी म्हणजे नॉर्मल बॉडी असेल तर. सो ऑर्डिनरी बॉडीसाठी काय आहे फॉर्म्युला, आर इज इक्वल्स टू, इथे काय घेतो आपण सिग्मा, इथे ई इंटू टे रेस टू 4. याच्यामध्ये ई ची व्हॅल्यू आपण ऍड करतो. ई म्हणजे काय, इमिजिव्हिटी आपण घेतो, कारण का ब्लॅक बॉडीसाठी ई ची व्हॅल्यू ही 1 असते, इमिजिव्हिटी किती असते, 1 असते फॉर द ब्लॅक बॉडी. आणि ऑर्डिनरी बॉडीसाठी काय घेतो आपण, ई घेतो. फक्त ह्या दोन गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत. सो आर ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, क्यू बाय किती असते, 80 इज इक्वल्स टू सिग्मा ई टी रेस टू 4 असं पण आपण लिहू शकतो. ह्या दोन व्हॅल्यूज झाल्या, कोणासाठी झाल्या, ऑर्डिनरी बॉडीसाठी झाल्या, आणि ह्या दोन व्हॅल्यूज कोणासाठी झाल्या, ब्लॅक बॉडीसाठी झाल्या. आणि सर्वात महत्त्वाचं ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे, 5.67 इंटू 10⁻⁸ जूल मीटर पर सेकंड, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, आणि टी रेस टू 4. बघा ही व्हॅल्यू तुम्हाला दिली जाईल, जसं क्वेश्चन असेल, तुम्हाला क्वेश्चन आला तर ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली जाईल. त्यामुळे एवढं काय हे नाही, टेन्शन घ्यायचं नाही. सो काय बोलू शकतो आपण, स्टेफेन्स बोल्ट्झमॅन शिकलो, आणि आपण काय शिकलो, विंड डिस्प्लेसमेंट लॉ. फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवायचं की काय, लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर, आणि इथं काय इमिजिव्ह पॉवरचा फॉर्म्युला यूज केलेला आहे, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आणि त्याच्या व्हॅल्यूज फक्त स्प्लिट केलेल्या आहेत. काय व्हॅल्यू आहे, क्यू बाय 80 आहे. क्यू म्हणजे एनर्जी इमिटेड होते डिवाइडेड बाय एरिया डिवाइड बाय टाइम. ठीक आहे, चलो. सो अशा प्रकारे आपलं जो रेडिएशन टॉपिक आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. याच्यामध्ये मी सगळे टॉपिक्स काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही त्याची रिव्हिजन करू शकता, ते तुम्ही पाहू शकता. थँक्यू.